जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण या व्हिडिओमध्ये भिवंडी निजापूर शहर महानगरपालिका भिवंडी वैद्यकीय आरोग्य विभाग राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखाना अंतर्गत जी पदभरती निघालेली आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत। परंतु त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉनही प्रेस करा। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत चला। ही जी भरती आहे ही कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे। याची जी डेट आहे ती 25/3/2025 ते 8/4/2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज सादर करू शकता। अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला इथे ॲड्रेस दिलेला आहे, त्याप्रमाणे तुम्ही इथे अर्ज सादर करू शकता। तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या दवाखान्यामध्ये इथे वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स महिला, स्टाफ नर्स पुरुष, बहुउद्देशीय कर्मचारी पुरुष, तर अशा प्रकारची पदे भरायची आहेत। तर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत इथे ही पदे भरायची आहेत। त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स महिला, स्टाफ नर्स पुरुष, ANM, लॅब टेक्निशियन, औषध निर्माता, सिटी क्वालिटी ॲश्युरन्स कोऑर्डिनेटर, पेडियाट्रिशियन, नर्सिंग असिस्टंट आणि पब्लिक हेल्थ। तर इथे जे पोस्ट आहेत त्यामध्ये भरपूर पोस्ट दिलेले आहेत। त्यामध्ये डेंटल असिस्टंट, पेडियाट्रिशियन, तसेच सर्जन, मायक्रोबायोलॉजिस्ट, MD, डेंटिस्ट, NUHM। तर हे जी भरती आहे ही राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अंतर्गत भरण्यात येणार आहे। जर तुमचं इथे एज आणि क्वालिफिकेशन बसत असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। तर 5 वर्ष इथे तुम्हाला एजमध्ये सूट देण्यात आलेली आहे। तर काही जे राखीव प्रवर्गातील असतील त्यांच्याकरता ही सूट असणार आहे। तर अर्ज भरण्याबाबतच्या इथे सूचना दिलेल्या आहेत। तर सर्व उमेदवारांनी 6वा मजला वैद्यकीय आरोग्य विभाग, नवीन प्रशासकीय इमारत, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भिवंडी, जुनं ST कापआळी इथे तुम्ही हे फॉर्म फिल करून द्यायचे आहेत। तर इथे पेमेंट चांगलं असणार आहे। जर तुमचं क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही इथे नक्की फॉर्म भरा। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला जी ऑफिशियल लिंक मिळेल तिथूनच ही PDF डाउनलोड करून घ्या। PDFच्या शेवटी तुम्हाला जो फॉर्म भरायचा आहे अर्जाचा नमुना आहे तो दिलेला आहे, तोही तुम्ही पाहू शकता। आणि जे डॉक्टरसाठी जे पदभरती असणार आहे MBBS साठी, तर त्याच्यासाठी फक्त इथे मुलाखत असणार आहे